50% जागा देण्याचं त्यांनी कबूल केलं होतं. व 30% नाही, 20% नाही, 10% नाही, 5% सुद्धा नाही, अगदी आम्हाला 1% जागा दिल्यात. म्हणजे 250 पैकी आम्हाला 3 ते 4 जागा दिल्यात. 250 जागापैकी आम्हाला जर तुम्ही 4 जागा सोडलेल्या आहेत असं सांगता, तर एक प्रकारे काँग्रेसनं आमच्या पाठीत खंजीर खुपसलाय. आम्ही त्यांना शेवटपर्यंत विनंती केली, 35 जागा सोडा, 30 सोडा, अगदी आम्ही 25 पर्यंत सुद्धा यायला तयार होतो, पण त्यांनी आम्हाला 4 जागा सोडल्या. म्हणजे एक प्रकारे इथल्या बहुजन समाजाचा घात, इथल्या ओबीसी SC STचं प्रतिनिधित्व करणारा, बहुजनांचं प्रतिनिधित्व करणारा वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमध्ये काँग्रेसनं खंजीर खुपसलेला आहे. आपल्याला माहिती आहे की 12 नगर परिषद आणि 1 नगरपंचायत असं एकूण 13 ठिकाणी निवडणूक आहेत. साधारण 250 जागा आहेत नगरसेवक पदाच्या आणि नगराध्यक्ष पदाच्या. अशा पद्धतीनं हे सगळ्या जागा आहेत. तर 250 जागापैकी आम्हाला अर्ध्या जागेची आमची बातचीत आपल्याच मीडियासमोर काँग्रेसचे खासदार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वगैरे सगळ्या मंडळींनी आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या सोबत त्यांनी स्वतः केलेले आपल्या सगळ्यांकडे व्हिडिओ आहेत. 10 दिवसाखालचाच विषय आहे. 50%ची ठीक आहे, 50% नाही, एक युती म्हणून किती टक्के असायला पाहिजे हे पत्रकारांनी ठरवा. मी तुम्हाला तुमच्यावर 40%, 30%, मी बोलतो 30%, 20%, 10%, 5%. राजकारणामध्ये दोन पक्ष जेव्हा एकत्र येतात, युतीची घोषणा करतात, तर त्यापूर्वी तिथली जागा वाटपासंदर्भातली बोलणी होऊन जाते. बाकीच्या सगळ्या गोष्टीची बोलणी झाल्यानंतर युतीची घोषणा. युती कशी? अगदी 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 मी आपल्या विचाराशी सहमत आहे की पूर्ण जागा वाटप झाल्यानंतरच युतीची घोषणा होते. 50% जागा देण्याचं त्यांनी कबूल केलं होतं. तरी आम्ही गृहीत धरलं होतं की आम्हाला किमान 30 ते 40% जागा मिळतील. व 30% नाही, 20% नाही, 10% नाही, 5% सुद्धा नाही, अगदी आम्हाला 1% जागा दिल्यात. म्हणजे 250 पैकी आम्हाला 3 ते 4 जागा दिल्यात. आता त्या दिल्यात का तिथं त्यांना उमेदवार मिळाला नाही, हा माझा सारख्या कार्यकर्त्याला पडलेला प्रश्न आहे. म्हणून काँग्रेसने 1% जागा सोडल्यात. कुठलाही राजकीय पक्ष राज्य लेवलचा 1% जागा घेऊन कशी काय तडजोड? म्हणजे युती तुम्ही जेव्हा घोषणा करताना तुम्ही जबाबदारीने घोषणा करायला पाहिजे होती. एक देशाच्या संसदेमधला खासदार बोलतोय, काँग्रेसचे इथले जिल्हाधिकारी, जिल्हा पदाधिकारी सगळे मंडळींनी 50%च्या जागा त्यांनी दिलेल्या होत्या. आणि 50%च्या वरून 40 नाही, 30 नाही, अगदी 1% वर तुम्ही येता. म्हणजे 250 जागापैकी आम्हाला जर तुम्ही 4 जागा सोडलेल्या आहेत असं सांगता, तर एक प्रकारे काँग्रेसनं आमच्या पाठीत खंजीर खुपसलाय. आम्ही 30 ते 35 जागावर आमचे उमेदवारांचे फॉर्म भरलेले आहेत. आम्ही त्यांना शेवटपर्यंत विनंती केली, 35 जागा सोडा, 30 सोडा, अगदी आम्ही 25 पर्यंत सुद्धा यायला तयार होतो, पण त्यांनी आम्हाला 4 जागा सोडल्या. म्हणजे एक प्रकारे इथल्या बहुजन समाजाचा घात, आमचा जे काही आमच्या आंबेडकर चळवळीचा घात, इथल्या ओबीसी SC STचं प्रतिनिधित्व करणारा, बहुजनांचं प्रतिनिधित्व करणारा वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमध्ये काँग्रेसनं खंजीर खुपसलेला आहे. जे प्रतिनिधी होते, जे आघाडीची जी घोषणा झाली त्या बैठकीमध्ये होते, तर त्यांनी काय प्रयत्न केले नाही का त्यांच्याशी? खासदार आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अगदी फॉर्म उचलायच्या शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले. प्रत्येक ठिकाणी आमच्या पदाधिकाऱ्यांनी, काँग्रेसच्या जे काही पदाधिकारी आहेत, खासदार आहेत रवींद्र चव्हाण, यांच्याशी सातत्याने प्रयत्न केला की आमच्या जे काही फॉर्म भरलेल्या जागा तरी किमान सोडा. तुम्ही 100 गोष्ट केली होती, पण 30-35 तरी जागा आमच्या सोडा. व त्यांनी कुठेही सोडल्या नाही. आमच्या सगळ्या उमेदवारांच्या विरोधात काँग्रेसनं फॉर्म भरलेले आहेत. केवळ 4 जागी फॉर्म त्यांनी भरलेले नाहीयेत. आणि म्हणून त्या 4 जागेचा म्हणजे कंधार आणि बिलोलीचा विषय, त्याच्या बाबतीमध्ये पक्ष नेतृत्व आमचा निर्णय घेईल. रवींद्र चव्हाणांची काही बोलणं वगैरे झाले? रवींद्र चव्हाणांशी आमचे पदाधिकारी दिवसामधून सातत्याने 4 ते 5 वेळा दिवसातून सतत संपर्कात होते. फॉर्म उचलण्याच्या शेवटच्या डेटपर्यंत सातत्याने संपर्कात होते. आणि रवींद्र चव्हाण हे सातत्यानं सांगत होते की नाही आम्ही करू करू करू, पण त्यांनी शेवटी त्यांच्या जे काही प्रस्थापित, आम्हाला वाटलं होतं की रवींद्र चव्हाण एक नवीन पिढीचं खासदार आहेत, काहीतरी चांगले आहेत व आता आणि बऱ्यापैकी जरासं फेर असतील, सगळ्या बहुजनांसोबत त्यांनी हे करतील, पण त्यांनी सुद्धा जुन्या प्रस्थापित नेत्याप्रमाणेच ते वागलेले आहेत. सातत्यानं इथल्या SC ST OBCचा घात इथल्या प्रस्थापित जे काही निजामी मराठे म्हणून त्या लोकांनी केलेला आहे. आणि रवींद्र चव्हाण सुद्धा त्याच प्रस्थापिताच्या लाईनमध्ये हे आज सिद्ध झालेलं आहे. का केलं असेल त्यांनी रवींद्र चव्हाण? स्पष्ट आहे की वंचित बहुजन आघाडीसारखा बहुजनांचा पक्ष त्यांना इथं संपवायचा आहे. आम्हाला सोबत घेऊन नाटक करून त्यांनी आम्हाला इतक्या जागा देऊ तितक्या जागा देऊन शेवटपर्यंत झुलत ठेवलं. आमच्या अनेक कार्यकर्त्यांनी फॉर्म भरले नाहीत. आम्हाला त्या ठिकाणी आमची सगळं तारंबळ केली आणि आम्हाला शेवटच्या क्षणाला अगदी त्यांनी सगळं हे करून आमच्या विरोधामध्ये फॉर्म भरले गेले. आणि जे भरलेत, बरं आम्ही जेवढे फॉर्म भरले होते 30-35 ठिकाणी, तेवढे तरी उचलून घ्या असं सातत्यानं आमचं त्यांना निवेदन होतं. पण त्यांनी कुठेही फॉर्म उचलले नाहीत. आमच्या प्रत्येक ठिकाणी म्हणजे अगदी किनवट पासून हदगाव असेल, हिमायतनगर असेल, भोकर असेल, मुदखेड असेल, उमरी असेल, धर्माबाद असेल, देगलूर असेल, या सर्व ठिकाणी त्यांनी फॉर्म जशाला तसे आमच्या विरोधात ठेवलेले. भाजपला फायदा होऊ नये म्हणून आम्ही युती करतो असं रवींद्र चव्हाण त्या प्रेसमध्ये बोलले. माझा स्पष्ट आरोप आहे की भाजपची बी टीम रवींद्र चव्हाण आहेत. रवींद्र चव्हाणांनी अशोक चव्हाणांना फायदा मिळावा म्हणून वंचित आघाडीसोबत युती तोडलेली आहे.
माझा स्पष्ट आरोप आहे. जर त्यांना ती तेवढी काळजी असती तर 100-150 जागा देणारा काँग्रेस पक्ष आव्हान प्रेसमध्ये घोषणा केलेला काँग्रेस पक्ष हा 4 जागा आम्हाला दिल्या नसत्या. बरं, शेवटचा प्रश्न की जेव्हा युतीची घोषणा झाली तेव्हा तुमचे सगळे पदाधिकारी ते मग आज तोडताना एकही पदाधिकारी नाही, आमचे सर्व पदाधिकारी आहेत. मी सगळं पक्षाचा आदेश घेऊनच प्रेस घेतोय. आमचे सर्व पदाधिकारी वेगवेगळ्या ठिकाणी प्रचारामध्ये व्यस्त आहेत. पक्षाचा निवडणूक निरीक्षक या नात्यानं मला ही जबाबदारी मिळाली आहे आणि म्हणून मी पक्ष इथं आज प्रेस घेत आहे. पक्षाचे कार्यकर्ते सगळे आजूबाजूला आहेत, सगळे इथं बसलेले आहेत. असं काही नाहीये. मी पक्षाचा प्रमुख या नात्यानं, निवडणूक निरीक्षक या प्रमुख या नात्यानं मी प्रेस घेत आहे. याचा अर्थ पक्ष माझ्या सोबत आहे, पक्षाची सर्व टीम आमच्या सोबत आहे, सर्व टीम आहे. तुमचा प्रयोग फसला नाही. आम्ही प्रयत्न केला होता. इथल्या बहुजन समाजानं आम्हाला सातत्यानं सांगितलं. स्वतः माझी इच्छा होती की इथली बहुजनांची मतं विभागली जाऊ नये, काँग्रेस सोबत युती करावी आणि भाजपला हरवावं, आमची तयारी होती. पण आम्हाला हे माहित नव्हतं की काँग्रेस ही भाजपचीच टीम आहे नांदेडमध्ये आणि ही सगळी मंडळी भाजपच्या इशाऱ्यावर त्यांनी वंचित आघाडीसोबत युती तोडलेली आहे. आम्हाला साध्या 30-35 सुद्धा जागा त्यांनी सोडल्या नाहीत, अगदी 5% पण सोडल्या नाहीत. 1% जागा सोडण्याचा त्यांनी प्रकार केलाय. स्पष्ट दिसतंय ना याच्यातून, वंचित बहुजन आघाडीला त्यांनी जागाच सोडल्या नाहीत. याचा अर्थ काय होतो की त्यांची भाजपसोबत युती असं स्पष्ट होतं ना. तुम्ही त्याचा अनालिसिस पत्रकार आहात, खोज पत्रकार आहात, आपण त्याचा शोध घ्यावा याचा काय प्रकार आहे. वंचित बहुजन आघाडी शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेससोबत युती करण्यासाठी उत्सुक होती, पण त्यांनी आमच्या विरोधामध्ये सगळीकडे फॉर्म भरले आहेत. आम्ही त्याला, आमचा नाईलाज आहे आज.